आपल्यासमोर जी टीम येणार आहे त्यांनी 10x तो गोल घेतलाच आहे, पण WCP मधले बरेच टूल्स त्यांनी एका वेळेस वापरलेत आणि डिजिटलायझेशन्सकडे पण ते आपल्याला घेऊन गेलेले आहेत. आपण बोलवत आहोत टीम R&D थंब. Hello. Good morning to one and all. Firstly, I would like to extend our gratitude to TLC for giving us the opportunity to present our team, R&D Thumb and Private Limited, on this platform. Namaskar. मी मेघना पवार. मी रुपेश रकीबे. मी जयंत बारंबे. मी विशाल कुलकर्णी. मी सोहन वालेकर. विजयपथ 2024 मध्ये आम्ही तुमच्या सर्वांचे स्वागत करतो. तर कोणार्क ग्लोबल ग्रुप अंडर आपण 3 वर्टिकल्समध्ये काम करतो, ते म्हणजेच कोणार्क इंजिनियर्स, कोणार्क फॅबटेक आणि R&D थंब इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. तर आज आमची टीम आपल्यासमोर R&D थंबबद्दल 10xचं सादरीकरण करणार आहे. तर R&D थंब ही कंपनी 1996 साली स्थापित झाली. तर आपल्या कंपनीमध्ये जे की प्रोडक्ट्स डिझाईन आणि मॅन्युफॅक्चर होतात ते म्हणजे हीट एक्सचेंजर, डिरेटर, डिस्टिलेशन कॉलम, स्टॅक, प्रेशर वेसल्स, एअर रिसिव्हर्स, स्टोरेज टँक आणि रिॲक्टर्स. आपली कंपनी ही अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनियर्स म्हणजेच ASME यू स्टॅम्प आणि IBR अप्रूव्डसुद्धा आहे. ज्या की सेक्टर्समध्ये आपली कंपनी प्रोसेस इक्विपमेंट सप्लाय करते ते म्हणजे ऑइल अँड गॅस, ॲग्रोकेमिकल, केमिकल, फार्मास्युटिकल, अरोमॅटिक्स अँड पेंट्स अँड अधेसिव्स. 2022-23 मध्ये आपल्या कंपनीने 452 मेट्रिक टनचं प्रोडक्शन केलं. तेच 2023-24 मध्ये तो आकडा आपण 659 मेट्रिक टनपर्यंत आणला. 10x या TLCच्या ट्रेनिंग सेशननंतर आपल्याला बऱ्याच गोष्टींचं ज्ञान झालं आणि आपण त्या प्रकारे काम करायची सुरुवात केली. तर 2024-25साठी आपण जो गोल सेट केला आहे तो आहे 1300 मेट्रिक टन. तसंच 2030पर्यंत आपण जो गोल सेट केला आहे तो आहे 4520 मेट्रिक टन. हो सर, तुमचं इक्विपमेंट करतोय, पुढच्या आठवड्यात डिस्पॅच करतोय. अरे सोहन, हे सेल्सवाल्यांनी तर 10x सेल्स आणलाय, पण आता आपल्याला हे सगळं बनवायचं कसं, याचं मॅन्युफॅक्चरिंग कसं करायचं? हो यार, मलाही त्याचं तेच टेन्शन आहे. आपलं प्रोडक्शन, प्रोडक्टिव्हिटी सगळं 10x नुसार कसं होणार यार? मी फार कन्फ्यूज झालं. मला पहिले सरांशी भेटावं लागेल आणि त्यांच्यासोबत डिस्कस करावं लागेल हे सगळं. चल सरांकडे. तर 10x या जर्नीची सुरुवात कशी झाली? झालं असं की नितीन सर आणि अभय सर TLCच्या सेशननंतर आपल्या कंपनीमध्ये आले आणि ते खूप एक्सायटेड होते. त्यांनी सगळ्या डिपार्टमेंट्सची एक मीटिंग बोलवली आणि त्यांनी आपल्याला सांगितलं की आपल्याला 10x ग्रोथ करायचं आहे. तर तुम्ही तर सगळे आम्हाला सांगा की डिपार्टमेंट वाईज तुम्ही काय करणार. तर सगळ्यात पहिले आले सेल्स डिपार्टमेंट. त्यांनी सांगितलं की सर आपण 10x करणार म्हणजे जो आपला करंट टर्नओव्हर आहे त्यामध्ये आपण 10 पटीने वाढ करणार. तर प्रश्न पडला आपल्या प्रोडक्शन टीमला की सेल्स करणं तर सोपं आहे, पण आपण त्याचं प्रोडक्शन करणार कसं. मग त्यासाठी आपल्या टीमने ब्रेनस्टॉर्मिंग केली आणि मेजर 4 मुद्दे काढले. त्या मुद्द्यांवर काम करायलाही सुरुवात केली. ते 4 मुद्दे म्हणजे मॅनपॉवर, मशीन्स, प्लांट लेआउट अँड मॅन्युफॅक्चरिंग आणि डिजिटलायझेशन. याचे जे रिझल्ट्स आहेत ते आता आमची टीम आपल्यासमोर सादर करेल. 10x करायचं तर ठरवलं, पण मग सुरुवात कशी करायची? आणि मग सुरुवात केली मॅनपॉवर पासून. सगळ्यात पहिले काय केलं, जी मॅनपॉवर होती त्यांचे स्किल्स जाणून घेतले. स्किल्स जाणून घेतल्यानंतर त्यानुसार त्यांना काम द्यायला सुरुवात केली आणि काम दिल्यावर त्यांना जी आवश्यक आहे ती ट्रेनिंग द्यायला सुद्धा सुरुवात केली. त्यामध्ये आम्हाला ॲक्युरेसी मिळाली आणि प्रत्येक जण पूर्ण एनर्जीने काम करू लागला. त्यानंतरून एक गोष्ट जाणवली की एक व्यक्ती जर शिकला तर तो इतरांसाठी प्रेरणा देऊ शकतो आणि या सगळ्यांचं जे रूपांतर आहे ते ग्राफच्या स्वरूपात आम्ही केलं. आणि त्यानंतरून जे काही वेल्डर होते, फिटर होते, त्यांना ॲप्रिसिएशन द्यायला सुद्धा सुरुवात केली. त्याच्यानंतर आम्ही काही 10xचं टार्गेट घेतलेलं होतं. त्याच्यामध्ये आम्हाला काही अडचणी येत होत्या. त्यावर मात कशी करायची आणि त्या सुलभ कशा करायच्या याच्यासाठी आम्ही काही आमच्या लोकांना ट्रेनिंग देऊन त्या माध्यमातून आम्ही काही टीम तयार केल्या. जसं की हायड्रो टीम, पिकलिंग पॅसिव्हेशन टीम, पॅकिंग टीम, डिस्पॅच अँड लोडिंग टीम या टीम बनवून आम्ही त्याच्यावरती मात केली. 10x तर करायचंय,
एका बाजूला मॅन पॉवर आणि एका बाजूला मशीन। मॅन पॉवरवर तर काम झालं होतं, आता वेळ होती मशीनवर काम करण्याची। तर सगळ्यात पहिले मशीनवर काम करताना मशीनची ओनरशिप आम्ही प्रत्येकाला दिली। त्यानंतरून त्याचा जो प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स आहे त्याचं एक शेड्यूल बनवलं आणि त्यानुसार प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स चालू केला। जे काही क्रिटिकल पार्ट्स आहे ते स्टॉकमध्ये ठेवायला सुरुवात केली आणि त्यानंतरून जर ब्रेकडाऊन झाला तर तो 2 तासाच्या आत आम्ही सॉल्व्ह करायला लावलो। या सगळ्यांमुळे आमचा जो डाऊन टाईम आहे तो 30% रिड्यूस झाला आणि त्यानंतरून प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज झाली आणि या सगळ्याचं रूपांतर आम्ही ग्राफच्या स्वरूपातही केलं। आता जर आपल्याला 10x ला जायचं असेल तर त्याच्यासाठी 10x जागा सुद्धा लागणार। आम्ही विचारात पडलो, यार जागाचं काय करायचं, जागा रेंटने घ्यायची का आपली स्वतःची घ्यायची? म्हटलं यार नको। मग काही दिवसापूर्वी श्रीकांत पाध्ये सर आले होते, त्यांनी आम्हाला काही सजेशन दिलं, त्यांनी आमच्या शॉपला व्हिजिट सुद्धा केली। त्यांनी सांगितलं जागेतच जागा करा। आमचा सुद्धा विचार आला, अरे हो हे करू शकतो का? प्लस त्यांनी हे पण सांगितलं एव्हरीथिंग ऑन इट्स प्लेस अँड प्लेस फॉर एव्हरीथिंग। म्हटलं येस हे होऊ शकतं। मग त्या हिशोबानुसार आम्ही वाटचाल करायला लागलो। आम्ही ठरवलं की जे काही काम करायचं आपल्याला ते फक्त क्रेनच्या खाली करायचे। त्याच्याने आमची प्रोडक्टिव्हिटी वाढली, मटेरियल हँडलिंग सुद्धा कमी झालं। ते झाल्यानंतर आम्ही डेडिकेटेड एरिया बनवले पिकलिंग पॅस्टिवेशनसाठी, हायड्रो टीमसाठी। ते झाल्यानंतर आपलं याच्यासाठी पेंटिंगसाठी। एवढं करून सुद्धा आमचे SS आणि MS प्लेट होते, त्याच्यात कटआउट्स होते, ते कटआउट सुद्धा आम्ही सेपरेट केले, त्याच्यासाठी सेपरेट ट्रॅक बनवली, ते सेग्रिगेट केले। एवढं सगळं करून आम्ही लिटरली 4000 स्क्वेअर फूट जागा रिकामी केली। आम्ही स्वतः आश्चर्यात होतो, अरे हे आपण केलं? म्हटलं हो हे आम्हीच केलं। का? कारण तर आमचा दृढ निश्चय होता, आम्ही ठरवलं होतं आम्हाला जागा करायचीच आणि आम्ही केली। ते झाल्यानंतर अजून थोडी जागाची कमी आम्हाला वाटत होती, म्हणून आम्ही काय केलं, विचार केला की वेंडर डेव्हलपमेंट आउटसोर्सिंग आपण करू शकतो का? परत प्रश्न पडला, अरे करू तर शकतो, पण त्या काइंडची मॅन्युफॅक्चरिंग, ॲक्युरसी, प्रिसिजन, क्वालिटी हे सगळं देऊ शकेल का? मग आम्ही वेंडर्स व्हिजिट करायला लागलो, त्यांच्याकडे गेलो, त्यांना सांगितले आमचे कन्सर्न आहे, आम्हाला हे पाहिजे, होईल का? आणि त्यांनी सुद्धा आम्हाला गॅरंटी दिली की येस हे होऊ शकतं आणि त्याच्याने आमच्या कस्टमरला सॅटिस्फॅक्शन भेटलं। अशाने आम्ही आमचा प्लॅन्ट लेआउट वाढवला। मॅनपॉवरवर काम झालं, मशीन्सवर काम झालं, सर्व गोष्टी काम झालं, तर आता कस्टमर सॅटिस्फॅक्शन पाहिलं होतं आपल्याला। त्यासाठी काय करायचं, नंतर लक्षात आलं की कस्टमर सॅटिस्फॅक्शन पाहिजे असेल तर सिस्टीम आणि प्रोसेसवर काम करणं फार गरजेचं होतं। मग आम्ही डिझाईन डिपार्टमेंट, प्लॅनिंग डिपार्टमेंट आणि फॅब्रिकेशन डिस्पॅच या विषयावर काम करणं चालू केलं। तर सर्वात पहिले आम्हाला आलं की मटेरियल युटिलायझेशन। आता मार्केट जर स्टँडर्ड रेट बघितला इंडस्ट्रीचा तर 95% मटेरियल युटिलायझेशन झालं पाहिजे। तर मग आम्ही त्याच्यावर काम चालू केलं। आमचे जे प्लेट्स लेआउट होते त्याचा पूर्ण वापर कसा होईल प्लेटचा त्याचा यूज केला। नंतर आमचं पहिले रेशो होता 75 ते 80% मटेरियल युटिलायझेशन होतं। आम्ही ज्यावेळेस आमचे डिझाईन डिपार्टमेंट त्याच्यावर काम करायला लागलं तर आजचा आमचा रेशो आहे तो 92%। आणि नेक्स्ट आम्ही टार्गेट घेतला आहे की इंडस्ट्री जो रेट आहे 95% तो अचीव्ह करण्याचा। जसं जसं व्हॉल्यूम वाढत गेला 10x ग्रोथ चालू झाली, 10xचा व्हॉल्यूम वाढल्यामुळे लक्षात आलं की जर आपण एक्सेलवरच कामं करत बसलो तर आपण बारचार्ट कधी बनवणार? कस्टमरने मागितलं माझा स्टेटस दे, तर आपण देणार कधी? तो मागतो मला लगेच दे। आपण 4-4 तास जर एक्सेलवर काम केलं पाठवलं तर आपलं फार वेळ वाया चाललाय। नंतर आम्ही एक सॉफ्टवेअर डेव्हलप केलं प्रोजेक्ट मॅनेजमेंट सॉफ्टवेअर। त्याच्यामुळे आम्हाला इतका फायदा व्हायला लागला की एखाद्या कस्टमरने आम्हाला सांगितलं की तुम्हाला स्टेटस पाठवतो, आम्ही विदिन अ सेकंड त्यांना आम्ही स्टेटस पाठवू शकतोय। बारचार्ट जर मागितलं तर आम्ही बारचार्ट पण पाठवू शकतोय। याचं आम्हाला त्याच्या प्रोडक्टिव्हिटीवर वाढली आणि आमचे कोऑर्डिनेशन खूप चांगलं झालं। ते झाल्यानंतर 10x जागा झाली, सगळं 10x झालं, पण 10x टाइम पाहिजे होतं। आधी आम्ही 2 शिफ्टमध्येच काम करत होतो, मग आम्ही ठरवलं 3 शिफ्ट का चालू नाही करणार, आम्ही 3 शिफ्ट चालू केला। त्याच्याने दर महिन्याला आमचं 15 मेट्रिक टन आउटपुट वाढलं। ते झाल्यानंतर आम्ही मॅन्युफॅक्चरिंग तर करत होतो, पण ते झाल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये असं इंट्रोड्यूस केलं की एक ॲक्टिव्हिटी कॅरी ऑन करताना आपण सायमल्टेनियस ॲक्टिव्हिटी करू शकतो का, पॅरलल ॲक्टिव्हिटी करू शकतो का, म्हणून आम्ही पॅरलल पाथ आयडेंटिफाय केले आमच्या मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये। हे झाल्यानंतर सगळं झालं, आता आपल्याला कस्टमरला ऑन टाइम डिलिव्हरी हा तर आपला मेन मुद्दा आहे। त्याच्यासाठी आम्ही एक CFT टीम तयार केली, क्रॉस फंक्शनल टीम। त्याच्यामध्ये असं झालं की डिझाईन टीमने आम्हाला फार सपोर्ट केला, त्यांनी आम्हाला ट्रान्सपोर्ट लेआउट दिले, ज्यांनी आमचं जे इक्विपमेंट होतं आम्ही ते ॲट इज व्हेकलमध्ये लोड करू शकत होतो। ते झाल्यानंतर आम्ही एक पॅकिंग मेथोडॉलॉजी इंट्रोड्यूस केली, त्याच्याने आपली जे टीम मेंबर्स होते त्यांना माहीत होतं ह्या इक्विपमेंटला हीच पॅकिंग पाहिजे। ते झाल्यानंतर डिझाईन टीमने आम्हाला CG कॅल्क्युलेशन दिलं, त्याच्याने आमचं जे इक्विपमेंट होतं ते सेफली हँडलिंग झालं आणि लोडिंग झालं।
आपण हे सगळे अचीवमेंट्स करू शकलो कारण की आपण आपल्या कंपनीमध्ये मागच्या 3 वर्षांपासून DSI ड्राईव्ह घेतो. दरवर्षी आपण एक DSIचा गोल सेट करतो आणि तो अचीवसुद्धा केला गेला आहे. ह्या वर्षीचं आपलं गोल आहे 25,000 DSI करणं. तर DSI करताना दर वीक आपण प्रत्येक डिपार्टमेंटचा रिव्ह्यू घेतो. त्या रिव्ह्यूनंतर जो बेस्ट DSI असेल त्याला आपण एक गिफ्ट देतो, प्लस जी बेस्ट टीम असेल त्यांना रोटेटिंग अवॉर्डसुद्धा देतो. 25,000 हा गोल सेट केल्यामुळे आम्हाला नक्कीच विश्वास आहे की हा डेली स्मॉल इम्प्रूव्हमेंट म्हणजेच DSI केल्यामुळे आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये, आपल्या सोसायटीमध्ये आणि आपल्या नेशनमध्ये नक्कीच खूप मोठं परिवर्तन होईल. 10x करायचं असेल आणि जगासोबत जर पळायचं असेल तर डिजिटलायझेशन जाणं फार गरजेचं होतं, हे आमच्या लक्षात आलं. मग आम्ही प्रोजेक्ट मॅनेजमेंट सॉफ्टवेअर बनवलं, ज्याचे आम्हाला ते फार बेनिफिट दिसू लागले. कस्टमरला विदिन सेकंड आम्ही बारचार्ट पाठवू लागलो आणि जॉब वाईज स्टेटस पाठवू लागलो. आणि एका डेस्कवर बसून डिझाईन डिपार्टमेंट असेल, प्रोडक्शन डिपार्टमेंट असेल, कोणता जॉब कोणत्या स्टेटसला आहे, मटेरियल कोणत्या स्टेटसला आहे आणि डिझाईन कोणत्या स्टेटसला आहे, हे विदिन सेकंड आम्हाला डॅशबोर्डवर दिसू लागलं. या सर्व करताना विचार केला की क्वालिटीमध्ये काय इम्प्रूव्हमेंट केलं पाहिजे, काय डिजिटलायझेशन केलं पाहिजे. QC इंजिनियर जर आपण डॉक्युमेंटरी वर्क करत बसला, डोझेर बनवत बसला, रिपोर्ट बनवत बसला, तर मेन जॉबवर आणि कस्टमर सॅटिस्फॅक्शन कसं होणार, क्वालिटी इम्प्रूव्ह कशी होणार. मग आम्ही एक क्वालिटी कंट्रोल मॉड्यूल तयार केलं, ज्याच्यामध्ये आमचा जो क्वालिटी इंजिनियरचा जो वेळ वाया चालला होता की रिपोर्ट बनवणे, डायमेन्शन रिपोर्ट बनवणे, हायड्रो रिपोर्ट बनवणे, डोझेर बनवले, त्याचा आता विदिन आम्ही 5 मिनिटमध्ये, 2 मिनिटमध्ये, 3 मिनिटमध्ये डायमेन्शन टाकल्यानंतर मॉडेलमध्ये तर ऑटोमॅटिक रिपोर्ट जनरेट व्हायला लागले. डायमेन्शन रिपोर्ट असेल, हायड्रो रिपोर्ट असेल. आणि जो डोझेरला 2-2, 1.5 दिवस जात होता आमचा प्रोजेक्ट वाईज, तो आता आमचा 2 आवर्समध्ये कम्प्लीट व्हायला लागला. जसं की आपण बघू शकतो की ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला काही की लर्निंग्स आणि इम्पॅक्ट्स घडले. ते म्हणजे 5 years क्रिएटेड स्पेस, व्हिज्युअल फॅक्टरी, डॅशबोर्ड. ते झाल्यानंतर CFT क्रॉस फंक्शनल टीम, त्याच्याने आमची थ्रूआउट प्रोसेस इनिशिएट झाली. ट्रेनिंग, त्याच्यानंतर आमची कॅपेबिलिटी वाढली टीम मेंबर्सची. फ्लॅट लेआउटमुळे आमची जागा तयार झाली, प्रोसेस डिफाईन झाली. DSI मुळे PQDSCME इफेक्ट आम्हाला जाणवला. स्किल मॅट्रिक्समुळे आमची एफिशियन्सी बूस्ट झाली. त्यानंतर वर्क टीम्समुळे आमची जी डिलिव्हरेबल्सची क्वालिटी आहे ती वाढली. आणि त्यानंतर जे टीम मोटिवेशन आहे त्यामुळे आमची टीम एंगेजमेंटसुद्धा वाढली. ॲज वी ऑल नो, स्मॉल इम्प्रूव्हमेंट्स मेक्स लार्ज इम्पॅक्ट. We are ready for 10x. I would like to thank all the teachers, all the mentors and all the TLC members. Thank you. फारच सुंदर प्रेझेंटेशन्स दिले तुम्ही. WCPमधले ऑलमोस्ट सगळेच टूल्स तुम्ही तिथे वापरले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांनाच मोटिवेशन होईल असं DSIचं टूल्स, जे 8 ते 9,000 DSI तुम्ही मागच्या वर्षी केले आणि या वर्षीचं 25,000चं टार्गेट आहे. खरंच छान. काही प्रश्न आहेत, 2 प्रश्न आपण घेऊया त्यातले. एक, प्लॅन्ट लेआउट करताना पाध्ये सरांचा गायडन्स तुम्हाला मिळालाच आहे, पण लोकांचा सहभाग कसा मिळाला आणि त्यांच्याशी तुम्ही कसं इंटरॅक्ट केलं? सर ॲक्च्युली लोकांचा म्हणजे आमच्या टीम मेंबर्सचा आम्ही ऑब्व्हियसली सपोर्ट घेतला होता. त्यांच्याकडनं आम्ही प्रोसेस जाणून घेतले आणि जसा फ्लो होतात म्हणजे हे झाल्यानंतर हे त्या हिशोबानुसार आम्ही प्लॅन्ट लेआउट डिझाईन केला. म्हणजे जे काही आमचं मटेरियल हँडलिंग होतं ते फार सोप्या पद्धतीने झालं आणि त्याच्यामुळे आमची प्रोडक्टिव्हिटी फार जास्त वाढली. छान, मस्त. एक दुसरा प्रश्न होता, तुम्ही मशीनच्या बाबतीत बोललात की मशीनचं युटिलायझेशन्स तुम्ही वाढवलं, पण त्याची ओनरशिप तुम्ही जी वाढवली ती कशा पद्धतीने त्या मशीन्स आणि मशीनचा जो ऑपरेटर आहे यांची ओनरशिप आपण वाढवायचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये? ज्यावेळेस डेली बेसिसवर आम्ही वर्किंग करायला लागलो तर आम्हाला लक्षात आलं की मेंटेनन्स कॉस्ट खूप वाढत चालली होती आणि प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स या गोष्टीवर काम करणं. ज्यावेळेस आम्ही प्रत्येक मशीन वाईज म्हणजे वेल्डिंग मशीन असेल, ड्रिलिंग मशीन असेल, लेथ मशीन असेल, प्रत्येक एक मशीन वाईज आम्ही ओनर दिला. त्याच्यामुळे काय आलं, ज्यावेळेस तो वर्कर सकाळी मॉर्निंग शिफ्टला येतो तो सुरुवातीला पहिले सर्व मशीन स्वतःचं क्लीन वगैरे करून घेतो, त्याचे ऑइल्स, वॉटर लेवल या सर्व गोष्टी चेक करून नंतर मग तो कामाला सुरुवात करतो. म्हणजे ते माझं मशीन आहे ही कुठेतरी भावना त्याच्या मनात रुजली. त्याच्यामुळे आमचा तो मेंटेनन्स कॉस्ट वाढत चालली होती ती ऑटोमॅटिक कमी झाली आणि आमची प्रोडक्टिव्हिटी वाढली. थँक्यू टीम R&D थंब. थँक्यू. 3 प्रेझेंटेशन्समधून
आपल्याला बरेच इनपुट्स मिळाले असतील जे आपण आपल्या शॉप फ्लोअर्सला प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्हमेंट किंवा WCPच्या इम्प्लिमेंटेशनसाठी नक्कीच वापरू शकतो.